बघा क्वेश्चन काय सांगतोय की सपोर्ट होम फोटो फोल्डर उघडा. म्हणजे काय, सपोर्ट परत होम परत फोटो असं सगळे फोल्डर आपल्याला काय करायचे, उघडायचे. म्हणजे सपोर्टला डबल क्लिक करा, होमला डबल क्लिक करा, फोटोला डबल क्लिक करा. उघडलं. आता उघडल्याच्या नंतर ते म्हणतंय ॲल्बम PPTX फाईल डिलीट करा. खूप सोपं आहे. काय करताल तर ॲल्बम फाईलला क्लिक करून त्याच्यावर राईट क्लिक करून डिलीट बटन यूज करताल. म्हणजे काय झालं, डिलीट झालं. क्लिक केल्याच्या नंतर ते कधी कधी तुमच्या स्क्रीनला हो येस ऑर नो असं पण विचारलं जाईल. येस म्हणलं तर डिलीट होणार आहे. ठीक आहे. हे सबमिट. मोबाईल फोल्डरमधून सिम डॉक्युमेंट फाईल कॉन्टॅक्टमध्ये कॉपी करायची. म्हणजे काय, एक 2 फोल्डर दिलेले असतील. पहिल्या फोल्डरमध्ये फाईल असेल, मधून म्हणतंय मोबाईल फोल्डर मधील म्हणतंय किंवा मधून म्हणतंय. याचा अर्थ काय की मोबाईल फोल्डरमध्ये काहीतरी आहे, म्हणून मोबाईल फोल्डरला डबल क्लिक करून उघडायचे. ठीक आहे. त्यानंतर इथं सिम जी फाईल आहे त्यांनी पण तीच सांगितली. तिला राईट बटन दाबून तुम्ही काय करणार, कॉपी पर्यायावर क्लिक करणार आणि बॅक बटन दाबून कॉन्टॅक्ट फोल्डर उघडून राईट बटन दाबून पेस्ट करणार. तर राईट बटन दाबून आपण कॉपी करणार. पेस्ट केलं ना आपण, पेस्ट केलं, झालं. तर बघा यामध्ये तुम्हाला काय आहे की जर बाबा आता जर सांगितलं की सर्व डॉक्युमेंट फाईल कॉपी करा, सर्व JPG फाईल्स कॉपी करा, सर्व BMP फाईल्स कॉपी करा, तर काय करणार माहिती का तुम्ही, त्या फाईलवर जाणार. फाईल तर समजते ना तुम्हाला. त्या फाईलवर जाणार. तिथं बघा टाईपमध्ये इथं तुम्हाला नाव दाखवलं जाते. त्या नावाला तुम्ही वाचलं की तुम्हाला काय होते, मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट. म्हणजे ही कशाची फाईल आहे तर डॉक्युमेंट फाईल आहे, वर्डची डॉक्युमेंट फाईल आहे. मग अशा जर डॉक्युमेंटच्या सांगितल्या तर अशा फाईल शोधतात. जर BMP सांगितल्या तर BMP शोधतात. जेवढ्या असतील तेवढ्या, समजलं, जेवढ्या असतील तेवढ्या. आणि तेवढ्या कॉपी करून तुम्ही काय करणार, दुसऱ्या फोल्डरमध्ये नेऊन पेस्ट करणार. हे झालं का क्लिअर? कुणाला अडचण आहे का इथं? फाईल कशा ओळखायच्या ते समजले का? त्या फाईलवर गेल्यावर असं थांबलं माऊस घेऊन की लगेच तुम्हाला त्या फाईलचं प्रकार दाखवतो. त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमध्ये MKCL या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा असं म्हणते. आता सपोर्ट फोल्डर मध्ये म्हणतंय म्हणून सपोर्टला आपण काय केलं पाहिजे, ओपन केलं पाहिजे. आणि पुन्हा काय केलं पाहिजे तर राईट बटन दाबून न्यू पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथं फोल्डर हे यूज केलं पाहिजे. पण कधी कधी प्रश्न वेगळा असतो. अजून एक दुसरा प्रश्न असा असतो की सपोर्ट फोल्डरमध्ये भारत.txt या नावाने नवीन एक फाईल तयार करा. ज्यावेळेस ते भारत.txt म्हणते त्यावेळेस ती नोटपॅडची फाईल असते आणि तिला टेक्स्ट डॉक्युमेंट असं म्हणतात. समजलं? जर भारत.txt किंवा ज्याच्या पुढं पण .txt लिहिलाय ती म्हणजे नोटपॅडची फाईल आहे, म्हणजेच टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल आहे. समजली का? आणि ती कशी बनवायची तर इथून क्लिक करून बनवायची. आता आपल्याला खरं तर फोल्डर बनवायचं, बरोबर का? समजलं हे? तर फोल्डरला तुम्ही क्लिक केलं, तिथं नाव आलेलं आहे, त्याला बॅकस्पेसने डिलीट करून कॅप्सलॉक ऑन करून MKCL आणि कॅप्सलॉक ऑफ करायचं. कॅप्सलॉक मगाशी दाखवलं आहे. बाजूला क्लिक करायचे आणि सबमिट करायचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर करून झाल्यावर रिकामी जागा शोधून तिथं काय करायचं, क्लिक करायचे. फक्त त्या एक्सेलमध्ये पेमेंट डिटेल्स नावाचं हेडरच्या सेंटरमध्ये एक नाव लिहायचे. त्यावेळेस फक्त A1 वरच क्लिक करायचे, पुन्हा बाजूला क्लिक करायचं नाही. ठीक आहे. आता बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या तळाशी डेट हा शब्द टाईप करा आणि टॅब्स हा पर्याय वापरून या शब्दासाठी टॅबची स्थिती 3.5 अशी सेट करा, 3.5 इंच अशी सेट करा. तर काय करतात, पहिल्या पानाच्या आरंभी म्हणलं तर पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीवर तुम्ही शब्द लिहिणार. कळालं? आणि हा प्रश्न तसाच आहे आणि तो पण प्रश्न तसाच आहे, फक्त आरंभी आणि तळाशी. आरंभी म्हणजे पहिल्या ओळीशी, तळाशी म्हणजे बॉटमला. तर काय करणार, एंटर एंटर एंटरने काय करणार, नवीन ओळीवर बॉटमला जाणार. नवीन ओळीवर तर चाललाय तो, एंटरने नवीन ओळीवर जातो. जोपर्यंत नवीन पान ओपन होत नाही, नवीन पेज ओपन होत नाही तोपर्यंत जायचंय. आणि नंतर जेव्हा नवीन पेजमध्ये एकदा आपला माऊसचा कर्सर गेला, माऊसच्या पॉइंटरला कर्सर
किंवा इन्सर्शन पॉईंट असे म्हणतात ऑब्जेक्टिव्हसाठीचा प्रश्न. ठीक आहे, बॅकस्पेस दाबतो, परत एकदा एंटर प्रेस करून बघतो तर आपण तळालाच होतो, म्हणून एकदा बॅकस्पेस दाबतो. काही लोक काय करतात, इथं क्लिक करून मग इथं क्लिक करतात. म्हणजे छोट्या छोट्या चुका लक्षात ठेवा काय व्हायला लागल्या. समजलं का? ओके, हे सिलेक्ट केलं, वरचं पण नाव असंच सिलेक्ट करायचं, ह्याला पण असंच सिलेक्ट करायचं, पॅरेग्राफच्या बाणावर जायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं पॅरेग्राफ ग्रुपमध्ये टॅब्स नावाचा पर्याय उपलब्ध आहे. याला क्लिक करून तुम्हाला इथं टॅब स्टॉप पोझिशन किती करायचे आहे तर 3.5 आणि तुम्हाला खूप वेळेस सांगितलं इंचसाठी मुद्दामून IN टाईप करा. प्रत्येक कम्प्युटरला तुम्ही असलं टाईप करताना IN टाईप करा आणि सेट वगैरे करायची काहीही गरज नाही. इथं जरी सेट करा म्हणलं असलं तरी ओके केलं तरी चालेल, तुमचा आन्सर बरोबर येऊन जाईल. समजलं? आरंभी सांगितलं तरी समजेल आणि बॉटमला सांगितलं तरी समजेल. समजलं? संपूर्ण डॉक्युमेंटला स्ट्राईक थ्रू फॉन्ट इफेक्ट द्यायचा आहे किंवा इफेक्ट द्यायचा आहे. आता इफेक्ट भरपूर प्रकारचे आहेत, तुम्हाला 2-3 इफेक्ट अगोदर दाखवतो. पहिलं तर आहे बघा, हे बोल्ड पण एक इफेक्टच आहे, इटॅलिक पण एक इफेक्टच आहे, अंडरलाईन पण एक इफेक्टच आहे, स्ट्राईक थ्रू पण एक इफेक्टच आहे, सबस्क्रिप्ट पण इफेक्टच आहे. त्याच्या पुढं पण एक टेक्स्ट इफेक्ट नावाचा पण ऑप्शन आहे. जर अक्षरांना इफेक्ट द्यायचा असेल, जसं की वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हे नाव कसं बनवलंय तर त्याला काय केलं होतं, ह्याला सिलेक्ट करून टेक्स्ट इफेक्ट दिला होता. समजलं? आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की संपूर्ण डॉक्युमेंटला स्ट्राईक थ्रू इफेक्ट द्या. तर काय करायचं, संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट ऑप्शनला क्लिक करून सिलेक्ट ऑल पर्यायावर क्लिक करून नंतर स्ट्राईक थ्रू इथून निवडा किंवा बाणावर जर गेलात, मुद्दामून बाणावर जा, जेणेकरून तुम्हाला फक्त स्ट्राईक थ्रूच आहे असं कळणार नाही. तर इथं डबल स्ट्राईक थ्रू आहे का, मग सुपरस्क्रिप्ट, मग सबस्क्रिप्ट. मग काही लोकांची नजरेचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यांना सुपरस्क्रिप्ट सांगितल्यावर सब करतात, सब सांगितल्यावर सुपर करतात. छोट्या छोट्या मिस्टेक टाळा, खाली जर स्पेलिंग दिसतंय ते वर चेक करा आणि मगच उत्तर निवडा, तर तुमचे मार्क्स कमी होणार नाही. समजलं? ओके, बाजूला क्लिक केलंय मी परत एकदा आणि सबमिट. खूप सोपा प्रश्न आहे. दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून 14 करा. आता बघा, सगळ्यांचं सांगितलं असतं तर सिलेक्टला गेलो असतो, पण आपल्याला दुसऱ्याची सांगितली म्हणून दुसऱ्याला सिलेक्ट करा. चुकून हुकून तिसऱ्याला सिलेक्ट करू नका. ठीक आहे, आणि सिलेक्ट करत असताना असं ड्रॅग करून सिलेक्ट करू नका. तर कसं करा, त्या वाक्याच्या समोर जा, तिथे एक बाण येतो, त्या बाणाला क्लिक करा आणि तुमचं वाक्य सिलेक्ट झालेलं असतं. ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला साईज 14 करायची. मग फॉन्ट साईज नावाच्या पर्यायावर जाऊन क्लिक करून इथून 14 करा. दुसरा एखादा प्रश्न मुद्दामून येऊ शकतो आला तर तुम्हाला फॉन्ट साईज 17, 47, 45 अशी सांगितली जाऊ शकते. हे तुम्हाला तेव्हा मी वर्ड चाप्टर जे आपण लेक्चर घेतले होते तेव्हा सांगितलं होतं की सरळ सरळ बॅकस्पेस यूज करा आणि जेवढी करायची तेवढी टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. ठीक आहे, समजले? हे प्रश्न समजला का सगळ्यांना? तर इथं साईज आता किती करायला सांगितली, 14, आणि बाजूला क्लिक करून परत एकदा सबमिट. आता आपण एक्सेल शिकत असताना ऑटोमॅटिकली फिलचे 2 पद्धती शिकलो. एक पद्धत अशी होती की आपण कोणत्या तरी एखाद्या सेलमध्ये क्लिक करून 2 अंक टाईप करायचो. आपण 2 अंकांना सिलेक्ट करून पुन्हा त्याला खाली ड्रॅग करून घ्यायचो. त्याला म्हणायचं ऑटोमॅटिकली फिल करणं. बरोबर का? अजून एक पद्धत शिकलो होतो, ते म्हणजे आपण एखादा वार द्यायचो त्याला, वार संडे, मंडे, ट्यूजडे, आहे का नाही, आणि त्याला आपण ड्रॅग करून घ्यायचो. ह्याला म्हणायचं ऑटोमॅटिकली फिल. समजलं हे? मग या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला समजेलच. काय करायचं ते काय करायचं हो, एप्रिल महिन्याने सुरुवात करायची आणि H3 ते H12 ला सेल रेंजमध्ये ऑटोमॅटिकली फिल करायचे. H3 ला क्लिक करून तुम्ही काय करणार बघा, एप्रिल, आणि त्याला इथून ड्रॅग करून काय करणार, H12 पर्यंत फक्त ओढणार. ह्याला म्हणायचं ऑटोमॅटिकली फिल करणार. समजला का हा क्वेश्चन आता? ठीक आहे. त्यानंतर बघा, मोस्टली IMP क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारतो. जर
टेस्ट घेतली, प्रत्येक टेस्ट घेतली की प्रत्येक टेस्टमध्ये हा प्रश्न येतो. याच्यासाठी बघा कॉलम सी म्हणजेच क्वांटिटी हा Z2A म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डाटा अरेंज करा. अरेंज म्हणजे ह्याची मांडणी करायची असते, त्याला अरेंज करणं म्हणतात. आता बघा मग कॉलम सी म्हणते. आता कॉलम सी जर सिलेक्ट केला तर आपल्याला काय होते की वेगवेगळ्या जास्तीच्या रोज किंवा जास्तीच्या सेल्स सिलेक्ट होतात आणि त्या आपल्याला कामाच्या नसतात सिलेक्ट करून, कारण उगाचच ज्याचं काम नाही त्याला सिलेक्ट करण्यात मजा आहे का. म्हणून तुम्ही काय करणार की क्वांटिटी ह्या शब्दापासून त्या हेडलाईनपासून ते पार तुमच्या जिथपर्यंत सिलेक्टेड आहे, टाईप आहे तिथपर्यंत काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं शॉर्ट अँड फिल्टर नावाचा एडिटिंग ग्रुपमध्ये ऑप्शन आहे. काही कम्प्युटरला तुम्हाला हा एडिटिंग ग्रुप हा असा कंप्रेस होऊन झालेला दिसत, ठीक आहे, लॅपटॉपला वगैरे. तर त्यांनी लक्षात ठेवायचं की एडिटिंग ग्रुपमध्ये बऱ्यापैकी आपले उत्तरं आहेत. जिथं शॉर्ट अँड फिल्टरमध्ये तुम्हाला लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करा असं म्हणते आणि शॉर्ट पर्यावर क्लिक करा. बघा मोठ्याकडून छोट्याकडे यादी लागेल. समजलं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड्स तयार करा आणि शेवटच्या स्लाइड नंतर इन्सर्ट करा. म्हणजे काय करायच्यात, 2 स्लाइड तयार करायच्यात, पण कुठं तर शेवटच्या स्लाइडच्या नंतर. म्हणून विशेष काळजी काय घ्यायची की प्रश्न व्यवस्थित रीड करायचा आहे आणि मगच सोडवायला लागायचे. बघा शेवटच्या स्लाइडला केलं नसतं आपण आता तर आपला प्रश्न चुकला असता. आणि आपण प्रत्येक वेळी शिकताना एक शिकलो की नंतर म्हणल्यावर त्याच्या नंतर क्लिक करतोय आपण, लक्षात आलं का. म्हणून नंतर म्हणजे त्याच्या खाली आपण क्लिक केलं तर आपल्याला खाली एक रेष आली. आता न्यू स्लाइडच्या बाणावर जाऊन अतिरिक्त म्हणतोय म्हणल्यावर वरून जरी केली तरी चालेल, पण ब्लँक अतिरिक्त सोबत ब्लँक शब्द आलाय म्हणून न्यू स्लाइडच्या बाणावर जाऊन ब्लँक करून पुन्हा वरून एक निवडली तरी चालेल. किती झाले हो, 2. आता तर खूप सोपा इझी प्रश्न आहे. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 9 अतिरिक्त स्लाइड्स तयार करा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. येऊ शकतं, पण सोपी आयडिया आहे की कॅन्सल नावाचा पर्याय आहे. वेळ तर जास्त जात नाही त्याला, कॅन्सल करा. रिस्क घेण्यापेक्षा कॅन्सल करा. समजलं. तर पुढं बघा याच्यातला दुसरा प्रश्न सांगतो की प्रश्न असा असतो की 7 स्लाइड 8 स्लाइड्स तयार करा आणि स्लाइड शो रन करताना प्रश्न खूप मोठा असतो. स्लाइड शो रन करताना 5व्या स्लाइडला टाइम इफेक्ट अशा 5वी स्लाइड आपोआप समोर आली पाहिजे. यासाठी 4थ्या स्लाइडला टाइम इफेक्ट 3 सेकंदाने बदलेल असा करा. किती मोठा प्रश्न आहे, तुमच्या तर डोक्यातून पण गेला असं मी सांगितलं. पण आता तुम्हाला ज्याच्या पुढं टाइम नाव लिहिले, त्या ह्याला स्लाइडला क्लिक करायचं. कशाला, त्या स्लाइडला क्लिक करायचं आणि ट्रान्झिशन्स नावाच्या ऑप्शनला जाऊन तुम्ही इथं ड्युरेशनमध्ये टाइम टाकणार जो सांगितलाय तो, आणि आफ्टरमध्ये पण, कारण नंतर पुढची स्लाइड तुमची तेवढ्याच सेकंदाने आली पाहिजे. म्हणून दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करणार, तोच टाइम टाकणार. आता टाइम कुठून देता स्लाइडला कळालं का. हां, अजून दुसरा प्रश्न एक सांगतो लगेच इथं. तुम्हाला आहे ना त्यांनी असं सांगितलेलं असतं की दिलेल्या पहिल्या स्लाइडमधील सर्व टेक्स्टला स्ट्रेच इफेक्ट अप्लाय करा आणि तो पण लेफ्ट पासून. म्हणजे काय करणार तुम्ही, तर तुम्ही ह्या दिलेल्या टेक्स्टला, म्हणजे ह्याला टेक्स्ट म्हणजे अक्षर, आणि ॲनिमेशन्समध्ये जाणार. इथं तुम्ही मोअरमध्ये जाणार. मग मोअरमध्ये पुन्हा मोअर एंट्रन्स इफेक्टवर जाणार आणि पुन्हा त्यामध्ये तुम्ही इथं स्ट्रेच नावाचा ऑप्शन चेक करू शकता. त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ओके पर्यावर क्लिक करणार. पुन्हा तुम्ही इफेक्ट ऑप्शन्सला जाणार आणि तुम्हाला लेफ्ट पाहिजे तर लेफ्ट निवडा, राईट पाहिजे तर राईट निवडा. ते प्रश्नामध्ये दिलेलं असतं. समजलं. हे प्रश्नाचं उत्तर नाही आहे आपलं, आहे का नाही. आपण याच्यामध्ये 3 प्रश्न शिकलो म्हणून हा प्रश्न आपण कॅन्सल करतोय आणि पुन्हा एकदा घेतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे समजलं. चला, कॉन्टॅक्टचा प्रश्न आहे. खूप आरामदायी, खूप सोपे प्रश्न आहेत हे. याच्यामध्ये या टॉपिकमध्ये 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट तयार करायला सांगितलं जाईल, अपॉइंटमेंट तयार करायला सांगितले जाईल, टास्क तयार करायला सांगितलं जाईल आणि इव्हेंट तयार करायला सांगितलं जाईल. आता बघा,
जर इव्हेंट सांगितला तो पण आउटलुकमध्ये असेल तर तुम्हाला डायरेक्टली न्यू आयटम्सला जाऊन अपॉइंटमेंट घेऊन त्यामध्ये तुम्हाला ऑल डे इव्हेंटला टिकमार्क द्यायची. तर काय बनायली ते वर दिसतंय बघा तुम्हाला इव्हेंट. ओके, समजलं का? हे इव्हेंट बनवायची आउटलुकमध्ये कशी हे समजलं. आता खरं तर हा प्रश्न वेगळा आहे. आणि कॅलेंडर हा प्रश्न, जर कॅलेंडर हा प्रश्न शब्द असेल तर तुम्हाला कॅलेंडरचं चिन्ह इथं भेटेल किंवा इथं उभ्या मांडणीमध्ये भेटेल. ते तुम्हाला शोधून कॅलेंडरला क्लिक करून बाकीचे उत्तर तुम्हाला करायचे आहे. आता खरं तर कॅलेंडरचा कुठेही उल्लेख नाही आहे म्हणून आपण काय करणार, डायरेक्टली न्यू कॉन्टॅक्ट करायचा आहे म्हणून न्यूला जाऊन कॉन्टॅक्ट करणार. एवढा छोटा किंवा याच्यापेक्षा मोठा प्रश्न येऊ शकतो, केवढा येईल त्याचं सांगता येत नाही. इथं तुम्हाला अजून एक टिप देऊन जातो की इथं जर होम फॅक्स निवडा किंवा कारचा नंबर निवडा, अजून मोबाईल नंबर एक दिला इथं तर अजून एखादा मोबाईल नंबर दिला असेल तर तुम्हाला त्या बाणावर दुसरे बाण आहे तिथं शिल्लक ज्याच्याकडं काहीच नाही त्याच्या बाणावर तुम्ही काय करू शकता, ते भरू शकता. तुम्हाला ते म्हणणार नाही की त्याच्याकडे का भरलं. समजलं का? आता फक्त बाणावर जाऊन आधी त्याला ते निवडून घ्यावं लागेल. समजलं का हे? तर आता काय काय दिलंय माहिती आहे, नाव दिलंय, ह्याला तुम्ही टाईप करून घेणार. ठीक आहे, आणि ह्याला पण तुम्ही टाईप करून घेणार किंवा काय करणार तर आपण ह्याला तुम्हाला ह्या नावांना कॉपी करण्यासाठी संधी जे शिकवलेलं आहे. ओके, झालं. सेव्ह अँड क्लोज करा आणि सबमिट करा. हे पण सोपा प्रश्न आहे की हेड ऑफिस ठिकाण आणि मीटिंग विथ आर्किटेक्ट मीटिंग हेड विषयीसाठी अपॉइंटमेंट तयार करा. म्हणजे काय, नवीनला जा, अपॉइंटमेंट घ्या, कारण कॅलेंडरचा कुठेही उल्लेख नाही आहे. आता काय करणार तर हे जे नाव दिसतं ह्या नावाला तुम्ही वरी टाईप करून घेणार जो की सब्जेक्ट आहे. त्यानंतर तुम्ही लोकेशन जे आहे ते लोकेशन फक्त खालचं वर आणि वरचं खाली टाईप करू नका. लोकेशनच्या ठिकाणी लोकेशन करा. त्यानंतर जर तारीख दिली असेल, 2 तारखा दिल्या असतील तर 1 तारीख वर 1 तारीख खाली. पण तुम्हाला एक प्रश्न अजून माहिती आहे कोणता, तो 3 करायचा येतो. एका ह्याच्यात 3 अपॉइंटमेंट तयार करायचा. त्यावेळी एकच तारीख असणार आहे, वेळ वेगवेगळे असणार आहेत आणि विषय 3 वेगवेगळे असणार आहेत. ठीक आहे, समजलं ते? तर ते तसं करायचं, सेव्ह अँड क्लोज, सेव्ह अँड क्लोज, सेव्ह अँड क्लोज 3दा आणि नंतरच काय करायचंय, सबमिट. हे काल पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. हो, तर इंटरनेटसाठी तर खूप फॅन्टॅस्टिक आयडिया दिलेली आहे. तुम्हाला भन्नाट आयडिया आहे. ज्यांच्या डोक्यात असेल त्यांना खूप मजेशीर प्रश्न वाटतील. हे प्रश्नासाठी प्रश्न वाचा, मायक्रोसॉफ्ट एज उघडा, www.buybooks.india.com या वेबसाईटला भेट द्या. हे पेज तुम्ही फेवराईट्समध्ये ॲड करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करा. फेवराईट्समध्ये ॲड करूया आपण, पण तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्या पायऱ्या काय असतात की कुठल्याही जर तुम्हाला वेबसाईट ओपन करायची असेल कम्प्युटरमध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता, कम्प्युटरला इंटरनेट जोडून मग एखादं ब्राउझर ओपन करता. ब्राउझर ओपन केल्यावर ॲड्रेस बारमध्ये तुम्ही वेबसाईट टाईप करता आणि नंतर टाईप केल्यावर एंटर बटन दाबता. मग ती वेबसाईट ओपन झालेली असते. म्हणून तेच रूल आपल्या डोक्यात ठेवून आपण इथं फक्त ह्या पर्याय क्रमांक 1 मध्ये तेच लावायचं आहे सूत्र. तर इथं मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा आणि ह्या ऑप्शनवर क्लिक करा तर हा पर्याय नाही आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये URL टाईप करा तर हा पण पर्याय नाही आहे कारण इथं एंटर बटन नाही आहे. आपण मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, URL टाईप करा आणि URL कोणती टाईप करा तर हीच टाईप केलेली पाहिजे. ते पण महत्त्वाचं आहे, नाहीतर एखाद्या प्रश्नामध्ये 2 वेगवेगळ्या URL दिलेले असतील तर ते पण चुकू शकते. तर ठीक आहे, ह्या प्रश्नाच्या पर्यायाला विरोधक कुणीच नाही म्हणून कोणतं उत्तर हे योग्य आहे. तरीही आपण थोडंसं विद्यार्थी आहात तुम्ही म्हणून काय केलं पाहिजे तुम्ही तर ते म्हणतंय फेवराईट्समध्ये ॲड करायचं आहे तर सगळा पर्याय तुम्ही वाचून घेतला पाहिजे किंवा तुम्ही शेवटच्या स्टेप्समध्ये तुम्हाला फेवराईट्समध्ये डन झालेलं तुम्हाला, ठीक आहे, तर ते झालेलं पाहिजे, क्लिक झालेलं पाहिजे. ठीक आहे, हे सबमिट करूया. आता परत तोच प्रश्न आला, मायक्रोसॉफ्ट एज उघडा आणि ॲजेंटा केव्ज वेबसाईट उघडा. ठीक आहे, सिम्पल आहे. तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला सांगितले मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. आता याच्यामध्ये आहे, आता याच्यात नाही आहे, याच्यात नाही आहे आणि याच्यात पण नाही आहे म्हणून फर्स्टवाला पर्याय योग्य आहे. इतकं सोपं आणि सहज आहे. आता आपण प्रॅक्टिकल नंबर 2ला जाऊया. त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे वेळेच्या मापाने चलतोय आपण, हे का. लॅब 1 फोल्डरमधून लॅपटॉप फाईल कम्प्युटर नावाने रिनेम करायची.
ह्या रिनेममध्ये खूप लोकांच्या मिस्टेक होतात. त्या मिस्टेक टाळण्यासाठी बघा काय करायचं, लॅब 1 फोल्डरमधून म्हणल्यावर काही लोक लॅब 1लाच रिनेम करतात. मधून म्हणतोय म्हणून मध्ये जायचं. मध्ये गेल्याच्या नंतर लॅब 1 फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक फाईल भेटते, तिचं नाव आहे laptop.jpeg. काही मुलांच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला इथं व्ह्यू पर्यायामधून फाईल नेम एक्सटेन्शन नावाचा पर्याय चेकबॉक्स अनचेक केलेला असतो, ज्यामुळे तुम्हाला लॅपटॉप आणि डॉट ते पुढचं दिसत नाही. मग तुम्ही काय करायचं अशा स्थितीमध्ये की तुम्ही व्ह्यूला जायची गरज नाही आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला इथं लॅपटॉप नाव दिसतंय तर तुम्ही पण इथं काय नाव लिहायचे, कम्प्युटर नाव लिहायचे. कळालं? आणि ज्यांच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला फाईल नेम एक्सटेन्शन असेल त्यांनी काय करायचंय, क्लिक करायचंय, राईट बटन यूज करायचंय, रिनेम करायचं. इथपर्यंत सगळ्यांना माहीत असेल. आता काय करायचंय तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर जे नाव होतं प्रॉपर त्या फाईलचं प्रकार सिलेक्ट केला नाही त्यांनी. मग आपण पण इथं JPGच्या इकडून जाऊन सिलेक्ट करायचं नाही. सरळ लॅपटॉप नाव सिलेक्ट झालेलं तर बॅकस्पेस यूज करून कम्प्युटर नाव जशास तसं टाईप करायचं आहे. C कॅपिटलच असला पाहिजे. काही जणांना असं असतंय की इथं कम्प्युटर 1 दिलेलं असते तर ते काय चूक करतात की स्पेस देतात आणि 1 लिहितात. थोडंसं डोळ्यांनी व्यवस्थित चेक करायचंय की दोघांमध्ये गॅप आहे का, 1 आणि त्या नावामध्ये गॅप आहे का. जर असेल तर गॅप द्या, नसेल तर देऊ नका, अन्यथा प्रश्न चुकणार आहे. म्हणजे जसं की दुसरा प्रश्न असतो, पिक 1 फाईलला पिक्चर 1 नावाने काय करा, रिनेम करा. तेव्हा पोरं काय करतात की ते स्पेस देऊन 1 लिहितात. समजलं का? तर लिहायचं नाही तसं. कसं लिहायचं मग, जोडूनच लिहायचं आहे. ठीक आहे. क्लिक केलं, हे सबमिट झालं. टेबलचा प्रश्न आला ज्याच्यावर आपण 8 प्रश्न शिकलो होतो. आज पण थोडक्यात सगळे सांगतो. पहिला प्रश्न असा की दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये एक टेबल समाविष्ट करा असा प्रश्न येईल आणि त्याचं बॅकग्राऊंड बदला म्हणून. तर इन्सर्टला जायचं, टेबलला जायचं, इन्सर्ट टेबलला जायचं. कॉलमची संख्या इथं बघा लिहिले, नंबर ऑफ कॉलम, कॉलमची संख्या, रोची संख्या, जेवढा पाहिजे तेवढा क्लिक करून ओके करायचा. टेबल आलेला असेल ओके करायचा. त्यानंतर टेबल जर आलेला असेल तर टेबल संपूर्ण सिलेक्ट करायचा असेल तर त्या टेबलच्या 4 एरोनचा वर कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला एक बाण येतो, त्याला क्लिक केल्यावर संपूर्ण टेबल सिलेक्ट होतो. त्या टेबलला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं लेआउट नावाचा ऑप्शन आहे आणि इथं डिझाईन नावाचा ऑप्शन आहे. ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला टेबलला स्टाईल द्यायला सांगितली जाईल किंवा टेबलचा बॅकग्राऊंड कलर बदलायला सांगितला जाईल. ते बकेटचा रंग म्हणजे किंवा शेडिंग कलर म्हणजे बॅकग्राऊंड कलर असतो. तुम्हाला बॉर्डरला स्टाईल लावायला सांगितली जाईल किंवा तुम्हाला बॉर्डरच द्यायला किंवा काढून टाकायला सांगितले जाईल. इथं समजले का किती प्रश्न बनतात ते? 1, 2 आणि सपोज 3 गृहीत धरा. अजून विचारले तर इथं भरपूर गोष्टी आहेत. त्यानंतर त्याला सिलेक्ट केल्याच्या नंतर लेआउटमध्ये जर चेक केलं तर तुम्हाला इथं पहिल्यांदा तर तुम्हाला पहिल्या ओळीला किंवा हेडर म्हणजे टेबलची पहिली ओळ असते. हेडर म्हणजे तशी हेडर नाही, पेजमध्ये हेडर सांगितली तर इन्सर्टमध्ये हेडर आहे. पण टेबलचा प्रश्न असेल आणि त्यात जर हेडर सांगितले असेल, हेडर म्हणजे त्यातली मुख्य रो म्हणजे पहिली रो. ठीक आहे. तिला सिलेक्ट करणार, लेआउटला जाणार आणि रिपीट हेडर रोज म्हणजे ती वारंवार पुन्हा सगळ्या टेबल जितके पानं असतील तुमच्या तेवढ्या पानामध्ये ती पहिली ओळ दिसणार. त्याला काय म्हणायचं, रिपीट हेडर रोज. आता आपल्याला खरं तर प्रश्न वेगळा आहे, पण प्रश्न असं सांगतोय की दिलेल्या टेबलच्या 3ऱ्या ओळीच्या सर्व सेल्स, आता ज्या ओळीच्या सांगितल्या त्या ओळी म्हणजे रो असतात, ओळी म्हणजे रो असतात. आता ही पहिली आडवी, ही दुसरी आडवी आणि ही तिसरी आडवी म्हणजे 1 नंबरचा, बरोबर का? काय जण म्हणते तिसरी म्हणल्यावर ह्या 3 नंबरला जाते. तिथं जायचं नाही. टेबलची तिसरी म्हणजे 1, 2, 3. सिलेक्ट केल्याच्या नंतर लेआउटला जाऊन मर्ज सेल्स यूज केला ना तर तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल, कारण त्या काय झाल्या, एकत्रित झाल्या. हाच प्रश्न तुम्हाला एक्सेलमध्ये पण येतो, मर्ज अँड सेंटर किंवा मर्ज अक्रॉस नावाने. आणि हाच प्रश्न एक्सेलमध्ये रिपीट होतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असतं की सेल्स अनमर्ज करा. ठीक आहे. समजलं हे? आता त्यानंतर बघा प्रश्न परत टेबलचाच आलाय.
काय म्हणते, टेबल तयार करा. पण याच्यामध्ये दोन प्रश्न तयार होतात पुन्हा एकदा. एक प्रश्न असतो डॉक्युमेंटच्या खालील भागात एक टेबल समाविष्ट करा. तेव्हा तुम्हाला सगळं डॉक्युमेंट संपून खाली क्लिक करून टेबल इन्सर्ट करावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला काहीच सांगितलेलं नसेल तेव्हा सरळ सरळ तुम्ही इन्सर्ट नावाच्या ऑप्शनला जाऊन, टेबल नावाच्या ऑप्शनला जाऊन, इन्सर्ट टेबल नावाच्या ऑप्शनला जाऊन तुम्ही काय करू शकता, इथून कॉलमची संख्या जी की आपल्याला 8 दिली, रोची संख्या ती टाईप करून किंवा निवडून ओके करू शकता. तुम्हाला असा टेबल आला की तुमचं आन्सर बरोबर आहे. याचबरोबर दुसरे दोन प्रश्न देतो की पहिलं इथं ABC ए नाव असतं, इथं बी असतं, इथं सी असतं, इथं डी असतं. सपोज मी टाईप करून दाखवतो. इथं ए असतो, इथं बी असतो, इथं सी असतो. ते काय सांगतं, ए आणि बीच्या मध्ये एक कॉलम इन्सर्ट करा किंवा सीच्या उजव्या बाजूला एक कॉलम इन्सर्ट करा. ओके, तर ए आणि बीच्या मध्ये करायचं आहे ना, दोन सांगतो, दोन ट्रिकनी. एक ट्रिक अशी की तुम्ही काय करणार, त्या टेबलवर असं थोडं थोडं फिरत गेले तर तुम्हाला दोघांच्या मध्ये एक प्लसचा सिम्बॉल येतो, त्यांनी दोघांच्या मध्ये टेबल कॉलम पाहिजे. किंवा तुम्ही काय करणार, आता याच्या सीच्या उजव्या बाजूला सांगितलं आहे म्हणून सी कॉलमला सिलेक्ट करणार, लेआउट टॅबला जाणार आणि तुम्ही इन्सर्ट उजवा म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे राईट, तर तुम्ही राईट करणार. कळलं का? त्यानंतर अजून तुम्हाला दोघांच्या मध्ये पाहिजे असेल तरी पण लक्षात आलं असेल, जर एला धरलं तर राईट करणार, बीला जर सिलेक्ट केलेला असेल तर लेफ्ट करणार होतो, तर आपला बरोबर आला असता. आता तुम्हाला सांगितलेलं असतं दिलेल्या टेबलमध्ये टेबलच्या खाली सर्वात शेवटी किंवा टेबलच्या शेवटच्या रो नंतर किंवा शेवटच्या ओळीनंतर, रो म्हणत नाही जास्त करून, ते काय करतं रोजला ओळी म्हणतात म्हणून ते काय करतं ओळी म्हणतं. मग तुम्हाला काय करायचं, शेवटची रो अगोदर टेबलची शोधायची, त्या रोला सिलेक्ट करायचं, लेआउट त्यावर जायचं आणि खाली नंतर म्हणल्यावर खाली असतो म्हणजे बिलो करायचं, जेवढ्या सांगितल्या असतील तेवढ्या. ठीक आहे, समजलं? प्रश्न वेगळा होता, पुन्हा एकदा घेतो. इन्सर्ट टेबल कॉलमची संख्या भरतो, रोची संख्या भरतो आणि ओके करतो आणि उत्तर माझं बाजूला क्लिक करून सबमिट करतो. आता दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा. आता पेज बॅकग्राऊंड असा जर प्रश्न असेल, पानाचं बॅकग्राऊंड पानाच्या पार्श्वभूमीचा रंग आणि पेजचं बॅकग्राऊंड जर प्रश्न असेल तर तुम्हाला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेज बॅकग्राऊंड नावाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये 3 ऑप्शन आहेत, एक पेज बॉर्डर, एक आहे पेज कलर आणि एक आहे वॉटरमार्क. या तिन्हीवर पण प्रश्न तयार होतात आणि प्रश्न विचारले पण जातात. एक प्रश्न असतो वॉटरमार्क द्या, एक प्रश्न असतो वॉटरमार्क काढून टाका. कस्टम वॉटरमार्कमध्ये जाऊन 2 प्रकारचे वॉटरमार्क आहेत, एक पिक्चर म्हणजे लोगोचं चित्र तुम्ही इथं टाकू शकता आणि दुसरा आहे टेक्स्ट वॉटरमार्क म्हणजे जिथं तुम्ही तुमचं नाव टाईप करून, जे की नाव दिलेलं असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा सनशाईन असेल, साई कम्प्युटर असेल तर तुम्ही ते टाकू शकता. अप्लाय करून क्लोज करायचं आहे, त्याशिवाय उत्तर बरोबर येणार नाही. पहिलं समजलं वॉटरमार्क. आता पानाचा रंग बदलायचा, पानाच्या पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंडचा रंग बदलायचा आहे. पेज कलरला जायचे, इथं पेज कलरमध्ये कलर तुम्हाला स्टँडर्ड कलरमधले कलर विचारले जातील किंवा कलर काढून टाकायला सांगितलं जाईल किंवा तुम्हाला फिल इफेक्ट्स मधला प्रश्न विचारला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला तिन्ही चॅप्टरमध्ये वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉईंटमध्ये असेल, ह्या तिघाकडं पण ग्रॅडियंट पण फीचर असते, टेक्स्चर पण फीचर असते आणि पॅटर्न पण फीचर असते, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी असते. ठीक आहे, सेप घेतलं तर सेपला असते, चित्र घेतलं तर चित्र, असं वेगवेगळ्या ठिकाणी असते. ठीक आहे, पण आपल्याला काय आहे, आता हे वर्डमध्ये प्रश्न आहे म्हणून आपण काय करालो, ग्रॅडियंट करा म्हणलं तर शक्यतो पॉवर पॉईंटमध्ये ग्रॅडियंटचा प्रश्न विचारला जाईल, तर एक्सेलमध्ये पॅटर्नवर प्रश्न विचारला जाईल, तर इथं तुम्हाला पॅटर्नवर पण विचारला जाऊ शकतो आणि टेक्स्चरवर कुठं पण विचारला जाऊ शकतो. इथं तर टेक्स्चरला क्लिक करा, टेक्स्चरवर क्लिक केलं की तुम्हाला इथं टेक्स्चरचं नाव दाखवते. मग तुम्हाला खरं तर इथं टेक्स्चर सांगितलेलं नाही, पण आपण काय केलं, तुम्हाला फक्त दर्शन घडवून आणले की कुठून कुठून प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये पॅटर्नवर पण प्रश्न आहे, जे की तुम्हाला एक पॅटर्न, मग त्या पॅटर्नचं नाव इथं येते, त्यानंतर तुम्हाला त्याचा फोरग्राऊंड म्हणजे सुरुवातीचा रंग, समोरचा रंग आणि बॅकग्राऊंड म्हणजे त्याचा मागचा रंग, असं तुम्ही देऊ शकता. कोणता पण रंग म्हणजे कोणता पण नाही तर खाली दिलेला असतो प्रश्नात आणि तुम्ही ओके करणार असता. समजलं? आता पेज बॉर्डर एक लास्टचा पॉईंट सांगतो यातला. पेज बॉर्डरला गेला तर इथं बॉक्स बॉर्डर असती, शॅडो असती, 3D असती, कस्टम पण असती. आपल्याला बॉक्स सांगितली जाईल, एखादी स्टाईल निवडा म्हणून सांगितली जाईल
एखादा कलर द्या पण म्हणून सांगितलं जाईल. पण त्याचबरोबर मोस्टली जर विचारला जाणारा प्रश्न असेल तर कलेची किंवा कलात्मक बॉर्डर किंवा आर्टिस्टिक पेज बॉर्डर पेजला लागू करा असा प्रश्न विचारला जातो, किंवा पेजच्या बॉर्डर काढून टाका. डिझाईन, पेज कलर, आर्ट म्हणजे कलेची, जे की तुम्ही कोणतीही निवडू शकता. ओके, सबमिट. पण हा उत्तर त्याचं नाही आहे. याचं उत्तर पेज बॅकग्राऊंड कलर बदलायचं आहे, म्हणजे रंग बदलायचा आहे. म्हणून डिझाईनमध्ये जाऊन पेज कलरमध्ये जाऊन आपण कोणता रंग घेणार आहे, तर त्या रंगावर जाऊन नाव दिसल्याच्या नंतर रंग घेणार आहोत. समजलं? कॉलम ई ची रुंदी बदलून ती 15.57 करा म्हणते. मग काय करणार, कॉलम ई ला क्लिक करणार. इथं तुम्हाला होम टॅबमध्ये फॉर्मॅटमध्ये सेल्स ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये रोची उंची, ऑटोफिट रोची उंची, कॉलम विड्थ, ऑटोफिट कॉलम विड्थ, रिनेम म्हणजे काय, सीटचं नाव बदलणार आहे. कशाचं? सीटचं नाव बदलणार आहे, रिनेम सीट. मूववर कॉपी केलं तर काय करत, ह्या सीटला त्या सीटच्या नंतर किंवा अगोदर ठेवणार आहे तिचं स्थान. त्यानंतर टॅब कलर म्हणजे ते जे खाली सीट असतं त्या सीटच्या बॅकग्राऊंडचा रंग म्हणजे काय, टॅब कलर. असे हे प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये बघा, कॉलम ई ची रुंदी बदलून 15.57 करायची आहे, म्हणून कॉलम विड्थला क्लिक करून 15.57 करून ओके करायचं आहे. बघा तुमची साईज चेंज झालेली असेल. चार्ट तयार करायला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, वर्डमध्ये वगैरे कुठं पण. तर तुम्हाला चार्ट कसा बनवायचा असतो, इन्सर्टला जायचं असतं. इथं चार्ट्स नावाचा ऑप्शन असतो, त्याच्यामधून एक कोणताही चार्ट किंवा तुम्हाला पाय चार्ट कोणताही नाव सांगितलं जाईल तो निवडावा लागतो. मग असा चार्ट तुमच्यासमोर येतो. पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला एक्सेलमध्ये ऑलरेडी चार्ट दिलेला असतो. फक्त आपण कधी कधी सीट 1वर असतो तर आपल्याला इकडे यावं लागतं, कधी कधी समोरच दिलेला असतो. ठीक आहे, तर समोर दिसलेल्या चार्टला क्लिक करून डिझाईन टॅबवर गेल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की चार्टचे एलिमेंट घटक, त्यांचे ॲक्सिस प्रायमरी हॉरिझॉन्टल करा, किंवा त्यांचे ॲक्सिस डेटा टेबलमध्ये विथ लिजंड कीज करा, किंवा तुम्हाला सांगितलं जाईल त्याला. पण इथं एलिमेंट शब्द प्रश्नात लिहिलेला असतो आणि त्याच्या आधी लिजंड लिहिले, तसं इथं तुम्हाला ट्रेंड लाईन, एरर बार्स असं लिहिलेलं असतं. दुसरा पॉईंट, मोस्टली तर आपल्याला हाच प्रश्न सारखं तर काय करायचं तुम्हाला, लिजंड आणि लिजंडमध्ये तुम्हाला एलिमेंट टॉप म्हणजे वरच्या बाजूस दाखवायचे आहेत. कधी कधी ते असं टॉप वगैरे कंसात देत नाही, ते म्हणतात डाव्या बाजूस दाखवायचे, उजव्या, तर तुम्हाला लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सगळं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, टॉप. आता एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा की त्या ह्याचा कलर आपल्याला बदलायला सांगितलं जाईल त्या चार्टचा, त्याला चेंज कलर्स म्हणायचं. तिसरा प्रश्न आपल्याला सांगितलं जाईल चार्टची स्टाईल बदलायची, की स्टाईल 1 आहे, स्टाईल 2 आहे, स्टाईल 3 आहे, आणि इथं मोरवर गेलात तर स्टाईल 12 आहे, स्टाईल 11 आहे, स्टाईल 10, असं कुठलीही स्टाईल सांगितली जाईल. त्या स्टाईलवर गेलात की नाव दाखवते. त्यानंतर तुम्हाला चेंज चार्ट टाईप म्हणजे चार्टचा प्रकार बदलायला सांगितलं जाईल. ज्याच्यामध्ये आता बार चार्ट आहे त्याला पायमध्ये बदला, किंवा पाय चार्ट आहे त्याला कॉलममध्ये बदला, किंवा रडारमध्ये बदला, सरफेसमध्ये बदला, स्टॉकमध्ये बदला, मॅपमध्ये बदला, कुठल्यात पण बदलायला सांगितलं जाईल. जेव्हा जेव्हा बदला असा प्रश्न येईल तेव्हा तेव्हा चेंज ऑप्शन वापरा. त्याच्यात पण एक अजून प्रश्न पुढे असतो की बारमध्ये क्लस्टर्ड बार द्या, किंवा बारमध्ये 3D बार द्या, किंवा कॉलम पायमध्ये 3D पाय द्या. ओके, आणि डिफॉल्ट चार्ट स्टाईलचा वापर करा म्हणलं की आपल्याला फक्त ओके करून सबमिट करायचं. पण कोणतीही स्टाईल द्या म्हणलं की इथून बदलून आल्यावर इकडल्यापैकी एखादी स्टाईल देऊन जायचं आहे. समजलं? लिजंड दिलेत का आपण टॉपला? ओके, चलो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या 4-5 प्रश्न इथं शिकवून दिले. तर आता परत रोचा प्रश्न आला. मग कॉलमचा आलता रोची उंची, रो नंबर 1 ची उंची म्हणजे रो नंबर 1 ला, आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन रो हाईट. पण हा खूप सोपा आणि इझी प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला एक दुसरा प्रश्न देऊन टाकतो. तो प्रश्न असा आहे की फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल A3 चा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो काय करा A10 ला लागू करा. किंवा वर्डमध्ये प्रश्न काय असणार आहे की राज कम्प्युटर्सचा फॉर्मॅट कॉपी करा आणि साई कम्प्युटरला तो द्या.
समजलं का आता? तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्याचा काढायचा आहे त्याला क्लिक करायचं. फॉर्मॅट पेंटर म्हणजे हा ब्रश असतो, याला क्लिक करायचं आहे. ज्याला द्यायचं आहे तुमच्या कर्सर सोबत, इन्सर्शन पॉईंट सोबत, माऊसच्या पॉइंटरला नेहमी कर्सर किंवा इन्सर्शन पॉईंट असे म्हणतात, त्या पॉईंटला तुम्हाला जिथं तुम्हाला द्यायचं आहे तिथं फक्त क्लिक करायचं. ठीक आहे, समजलं? पण हा प्रश्न आपला नाही आहे. आपला प्रश्न खाली सांगितला आहे रो नंबर 1 ची उंची बदलून 35 करा. तर रो नंबर 1 ला क्लिक करून पहिल्या पद्धतीनंतर फॉर्मॅटमधून तुम्हाला समजलं असेल. दुसऱ्या पद्धतीने सांगतो, त्या रोवर राईट क्लिक करा आणि रो हाईटला यूज करा आणि काय करा, 35 टाईप करून ओके करा. समजलं? कोणत्याही पद्धतीने केला तरी अडचण येणार नाही, पण शक्यतो तर फॉर्मॅटमधून करा. शक्यतो फॉर्मॅटमधून करा. बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 मधील चित्राला आउटर शॅडो ऑफसेट टॉप इफेक्ट अप्लाय करा. तत्पूर्वी, या प्रश्नाच्या पूर्वी एक प्रश्न सांगतो की पॉवर पॉईंटच्या चॅप्टरमध्ये सेप इन्सर्ट करायला हमखास प्रश्न विचारला जातो, पण आता एक्सेलमध्ये पण एक प्रश्न नव्यानं सेप इन्सर्ट करायला विचारला जाऊ शकतो. तर बघा, कोणत्या जरी चॅप्टरमध्ये गेलात तरी तुम्हाला इन्सर्टमध्येच सेप मिळतात हे मान्य, आणि त्यानंतर तुम्हाला त्या सेपमधून त्यांच्या लाईन्स म्हणा, रॅक्टँगल्स म्हणा, त्यांच्या मेन हेडलाईनवरून तुम्हाला तो सेप काय करता येतो, शोधता येतो. ठीक आहे, पॅरेंट नोडमधून तो शोधता येतो. तर तो तुम्ही शोधणार असता आणि काही बेसिकमध्ये असतात तर त्यांना पाठीमागं समोर लाईन्स वगैरे किंवा रॅक्टँगल्स वगैरे लिहिलेलं नसतं. ठीक आहे, एकटेच असतात ते, आणि जेव्हा जेव्हा ते एकटे असतात तेव्हा समजून जायचं की तो बेसिकमधला सेप आहे. आता सांगायचा हेतू हा होता की तुम्हाला जर सर्कल हॉलो 3D करा, तो प्रश्न सांगायलो म्हणून तुम्हाला तो सांगायलो की सर्कल हॉलो 3D. मग तुम्ही हा सेप ड्रॉ केला, ड्रॉ केल्याच्या नंतर तुम्ही फॉर्मॅटमध्ये जाणार. बरं, फॉर्मॅटमध्ये फक्त 3Dच त्याला बनवता येत नाही, तर सेप इफेक्टमध्ये तुम्हाला प्रीसेट, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो, सॉफ्ट एजेस, बेवेल आणि 3D रोटेशन असे पर्याय आहेत. आता विचार करा, खाली प्रश्न पण तोच आहे की दुसऱ्या स्लाइडमधील चित्राला आउटर शॅडो आणि इफेक्ट द्यायचा. इफेक्ट म्हणजे फक्त आपल्याला त्या चित्राला क्लिक करून त्याच्या पण फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. किती सोपं आहे का नाही? आणि अजून एक इथला प्रश्न सांगून देतो की इथं रोटेट नावाचा पर्याय आहे फॉर्मॅटमध्ये. ह्या रोटेटवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला डावीकडं 90 अंशात, उजवीकडं 90 अंशात, फ्लिप व्हर्टिकल, फ्लिप हॉरिझॉन्टली असे प्रश्न विचारले जातील. पण थोडंसं जरा आता कसं असतं, बरं हे तुम्ही सरावासाठी केलेले प्रश्न असतात आणि सरावासाठी नुसते प्रश्न केले, पण तुम्हाला आपण ॲक्च्युअलमध्ये सगळं शिकवलेलं आहे. तर शिकवलेलं आहे म्हणल्यावर तुम्हाला मोर पण शिकवलेलं आहे आपण. मोरमध्ये काय असतं, अजून त्याचं रोटेशनचा पर्याय असतो. आणि इथं बघू शकता तुम्ही की रोटेशन म्हणून इथं ऑप्शन आहे, इथून तुम्ही त्याचं डिग्रीमध्ये रोटेशन चेंज करू शकता. तुम्हाला जर सांगितलं की 170 डिग्रीमध्ये फिरवा तर तुम्ही 170 तिथून टाईप करा किंवा त्या बाणावरून हे करा. आणि तुम्हाला एवढं सांगितलं की तेवढं करून सबमिट करू नका, तर करा काय, बाजूला क्लिक करा, तेव्हा तुम्हाला जाणवून तो सेट केलेला असेल. समजलं? तर प्रश्न वेगळाच आहे. स्लाइड नंबर 2 ला क्लिक करायचे, चित्राला क्लिक करायचे, फॉर्मॅटमध्ये जायचे. इथं बघा पिक्चर बॉर्डर आणि पिक्चर इफेक्ट नावाचे ऑप्शन आहेत. आणि पिक्चर स्टाईल पण आहे बरं का. स्टाईलवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो की इरामध्ये तुम्हाला केलेला आहे. सिम्पल फ्रेम व्हाईट किंवा बिवेल्ड मॅट व्हाईट, आहे का नाही, मेटल फ्रेम असे प्रश्न आलेले होते. पण इथं तुम्हाला पिक्चर इफेक्टला जायचं आहे, शॅडोमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं असतं सगळ्या स्टेप्स, हे फक्त व्यवस्थित बघत राहायचे. मग शॅडोमध्ये काय सांगितलंय, आउटर, कधी कधी इनर सांगितलं जाईल, कधी कधी इनर. इथं इनर आलाय का आउटर आलाय चेक करायचं, मग लगेच लक्षात येईल तुमच्या. आउटरमध्ये आलात तुम्ही, इथं आलात ऑफसेट बॉटम राईट, ऑफसेट बॉटम, असं करत करत मी तुम्हाला हे का सांगायलोय, तुम्हाला आयतं माहीत झालंय. हे प्रश्न तुम्ही एखाद्या वेळेस सरावात केला असेल म्हणून, पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हा येईल असं नसतंय. म्हणून तर मी तुम्हाला डीपमध्ये शिकवायला लागलो, हे लक्षात ठेवा. हे आपण खरं तर अगोदर पण शिकलेलो आहोत, याच्यामध्ये आपण काम केलेलं आहे. पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन तुम्ही बनवले का नाही तुम्हाला माहिती आहे, पण आपण पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन कसे बनवतात हे शिकवलेले आहे. स्लाइड्स कशा घ्यायच्या, त्या कशा लपवायच्या, त्याच्यात प्रेझेंटेशनमध्ये कंटेंट कसा टाकायचा, कसं एडिट करायचं, ट्रान्झिशन इफेक्ट का द्यायचे, कसे द्यायचे, कुठून द्यायचे, त्याला टाइमर कसा सेट करायचा, या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, त्यामुळं
माहिती आहे म्हणून आनंदून जाऊन डायरेक्ट क्लिक करू नका, तर 2-3 जणाला जाता जाता बघून जा, जेणेकरून तुम्हाला माहिती होतं म्हणून फास्ट करायला चालला होता, पण चुकून हुकून तुम्ही याच्याऐवजी त्याला जर इकडं टॉप लेफ्ट असं सांगितलं असलं, तुम्ही प्रश्न वाचताना फक्त टॉपच वाचलं, तर तुमचा मार्क्स 1 जाऊ शकतो. आता सांगितलेलं फक्त लक्षात ठेवा, म्हणजे थोडंसं काय करायचंय, जाऊन आधी चेक करायचं. क्लिअर आहे? दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3ऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस हा पण प्रश्न 2 धड्यामध्ये समान विचारला जातो. कॉपी करायचं असतं आपल्याला, नसतं, तर आपल्याला केस बदलायची असते. स्लाइड नंबर 3ला क्लिक करून त्याच्यातला परिच्छेद आपण पूर्ण म्हणजे पूर्णविराम सोबत, बरं का. काही जण काय करतात, अर्ध्यात येतात सोडतात आणि पुन्हा अर्ध्यातून ओढतात. त्यांना पुन्हा सांगणे की काय करा, तर 3ऱ्या स्लाइडला क्लिक करा, त्यातल्या ह्याला सगळ्याला सिलेक्ट करा, धरून ड्रॅग करून पूर्ण, जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित पूर्णविरामपर्यंत होणार नाही तोपर्यंत आन्सर बरोबर येणार नाही. इथं केस नावाचा पर्याय असतो. त्याचबरोबर अजून एक प्रश्न देऊन टाकतो मी तुम्हाला. त्या प्रश्नाचं नाव आहे कॅरेक्टर स्पेसिंग नॉर्मल करणे, जे की तुम्हाला केसच्या बाजूला कॅरेक्टर स्पेसिंग नावाचा पर्याय आहे. पण हाच प्रश्न वर्डमध्ये जर विचारला तर तो पर्याय तिथं उपलब्ध नाही. मग करताल काय, तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, फॉन्टच्या बाणावर जायचं आहे. फॉन्टच्या बाणावर गेल्याच्या नंतर इथं फॉन्ट नावाचा ऑप्शन असतो, तर त्याच्या पुढं कॅरेक्टर स्पेसिंग नावाचा ऑप्शन असतो. तिथं तुम्हाला नॉर्मल, एक्सपांडेड असं काहीही करायला सांगितलं जाऊ शकतं. समजलं आता? तर आपल्याला नॉर्मल पण नाही सांगितलं आणि काहीच नाही, मी फक्त बोनस दिलाय. सध्या आपल्याला केस बदलायची, जी की 2-3 प्रश्न किंवा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्नामध्ये प्रश्नाची भाषा पण वेगवेगळ्या प्रकारची असते, की फॉर्मॅट बदलून ते करा, केस बदलून हे करा, किंवा कॅपिटलायझेशन बदलून हे करा. 3 टाईपने प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण तिघांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे इथं चेंज केस पर्यायावर जाऊन जी केस सांगितली ती निवडली. चला बघा, बोललो होतो आपण हॉलो ऑर डोनट 3D सेप इन्सर्ट, सेप वगैरे काहीच लिहिलेलं नाही. आणि जेव्हा काहीच लिहिलेलं नसतं, पॉवर पॉईंटमध्ये प्रश्न असतो, तेव्हा 99% उत्तर हे सेपचं असतं. मग इन्सर्टमध्ये जाणार, सेपमध्ये जाणार. आता खरं तर हॉलो जर तुम्ही लाईन्समध्ये, रेक्टँगल्समध्ये असं चेक करायला गेले तर तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही काय करणार की याच्या मागं पुढं कुणीच नाही आहे, म्हणून तुम्ही काय करणार, त्याला बेसिकमध्ये सुरुवातीपासून चेक करायला सुरुवात करणार. हळूहळू बघत आल्याच्या नंतर इथं क्यूब भेटला, इथं सिलेंडर भेटला, इथं स्माइली फेस भेटला, इथं तुम्हाला नॉट अलाउड सिम्बॉल भेटला, तर इथं तुम्हाला ब्लॉक आर्क भेटला, तर इथं तुम्हाला आर्क भेटला, तर इथं तुम्हाला ड्रॉप, टियर ड्रॉप भेटला, तर इथं तुम्हाला ओव्हल भेटला, तर इथं तुम्हाला रेक्टँगल बिवेल्ड भेटला, तर इथं तुम्हाला सर्कल हॉलो भेटला. त्यांनी पण हॉलो सांगितलेला आहे, सर्कल आणि हॉलो, ठीक आहे, एकच आहे बरं का. किंवा त्यांनी असं पण सांगितलं की डोनट करा. काही जणांच्या कम्प्युटरमध्ये ह्याच शेपला डोनट असं म्हणतात. म्हणजे ऑफिस 19 सोडलं तर ऑफिस 13 असेल, ऑफिस 10 असेल. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ज्याची सॉफ्टवेअरचे वर्जन आहेत, त्यांच्या पिढ्या ज्या आहेत, आवृत्त्या ज्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे नावे, म्हणून पेपरला विद्यार्थी कन्फ्यूज होऊ नये म्हणून त्यांनी काय केले, हॉलो करा किंवा डोनट करा. कळालं का आता? इथं सुद्धा तसंच म्हणणार आहे, सिलेंडर किंवा कॅन करा. कॅन ते डब्यासारखं दिसतंय बघा तुम्हाला, म्हणून त्याला कॅन. समजलं? असे प्रश्न विचारले जातील. कॅन म्हणलं तरी सिलेंडर करा, आणि सिलेंडर म्हणलं तरी सिलेंडर करा. डोनट म्हणलं तरी हॉलो करा, आणि हॉलो म्हणलं तरी डोनट करा. क्लिक करा, ओढा. आता त्याला 3D करायचे. मगच सांगितले फॉर्मॅट, सेप, इफेक्ट आणि 3D. पण हा प्रश्न मग सांगितला होता, म्हणून यासोबत एक प्रश्न देतो की कुठल्याही शेपला क्लिक केल्याच्या नंतर त्या शेपचं एकतर आपल्याला आउटलाईन काढून टाकता येतं किंवा आउटलाईनला रंग देता येतो, ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न असा की शेपचा फील पण, शेपला पण रंगवता येतं आणि शेपला स्टाईल्स पण देता येतात. ओके, त्याच अक्षरांना पण देता येतात. आणि तेच तुम्हाला इथं ग्रुप नावाचा ऑप्शन पण उपलब्ध असतो, ठीक आहे. तर आता याला क्लिक करूया.
त्याला काही रंगरंगोटी करायची नाही. सेफ इफेक्टला जाऊन 3D मध्ये जाऊन एक 3D इफेक्ट द्यायचा आहे आणि सबमिट करायचं. समजलं? MS आउटलुकमध्ये एक नवीन अपॉइंटमेंट तयार करायची आपल्याला, तर न्यूला जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे अपॉइंटमेंट तयार करायची आउटलुकमध्ये म्हटल्यावर तर सोपं आहे. यामध्ये तुम्ही काय करणार, इथं नाव तुमचं ठिकाण टाईप करून घेणार. मग यामध्ये काय करणार तुम्ही, फक्त तुम्हाला काय करायचे, एक्स्ट्राचे स्पेस किंवा कमी अक्षरं घ्यायचे नाही. जसं की C.A पण तुम्ही ए घेतलाच नाही, मग काय करणार, टाईप करणार तो तरी चालून जाईल. किंवा ए आहे पण तिथं पॉईंट पडला आहे तर द्यायचा नाही, पण असेल तर द्यायचा. इथं जर एक्स्ट्रा काही आलेलं असेल तर ते कमी करायचं. हे समजलं सगळ्यांना? आता काय करायचे, तारीख दिली आपल्याला, तारखेच्या बॉक्समध्ये पहिल्या स्टार्ट टाईमला एक तारीख काय करायची दिलेली, टाईप करून घ्यायची किंवा कॅलेंडरमधून पण निवडून घेऊ शकता इथून. ठीक आहे. आणि इथं टाईम दिला आहे. जर 24 तासी घड्याळ असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, AM PM नसतं आहे तिथं. मग काय करणार, जर दुपारी 12 वाजता सांगितलं, सॉरी दुपारी 2 वाजता सांगितलं तर तुम्ही काय करणार, PM करत असता एरवी कम्प्युटरला. पण तुम्हाला इथं जर 24 तासी घड्याळ असेल आणि तुम्हाला जर दुपारी 2 वाजता सांगितलं तर आपल्या सकाळच्या 12 मध्ये अजून 2 ॲड करायची, म्हणजे किती वाजता निवडतात तर 14. आता इथं काय करणार तुम्ही, 9:30 AM म्हणते, म्हणजे इकडं नुसतं 9:30 करायचं आहे. कळालं का? आणि सेव्ह अँड क्लोज करायला फक्त विसरायचं नाही. हे विसरला तर तुमचा मार्क्स गेल्यात जमा आहे. पुन्हा प्रश्न बघा, कॅलेंडरमध्ये 15 जानेवारीला म्हणतंय, अपॉइंटमेंटच म्हणतंय, इव्हेंट म्हणत नाही. पण कशात, कॅलेंडर. म्हणून आता कॅलेंडरला क्लिक करायचे. आतापर्यंत केलं नव्हतं. आता न्यूला जायचं. आता अपॉइंटमेंट घ्यायची. इव्हेंट सांगितली तर करता येते, मग शिकवली कशी करायची ती. ठीक आहे. आता काय करणार, हे तुम्ही तारीख दिली तर तुम्ही तारीख एक टाईप करून घेणार. त्यानंतर तुम्ही वेळ टाईप करून किंवा निवडून घेणार. शक्यतो निवडून घ्यायची. सकाळी 9 म्हणजे AM असतो, सकाळी दुपारच्या 12पर्यंत AM असतो. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, 9 करणार आणि इथं काय करणार, हे विषय जे दिलाय तो विषय काय करणार, इथं टाईप करून घेणार. आता याच्यामध्ये काय झालं, तुम्ही इकडून एक चिन्ह आलं ते आपण कमी करायचे आणि सेव्ह अँड क्लोज करून काय करायचे, सबमिट करायचे. ठीक आहे. आता इंटरनेटचा प्रश्न आला. पुन्हा एकदा भारी ट्रिक आहे लक्षात आलेली. आता प्रश्न वाचूया. हिंदी भाषेमध्ये वेलकम टाईप करायचे आहे का नाही, असा प्रश्न आहे. तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, URL टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. याच्यामध्ये पण नाही, याच्यात पण नाही आणि याच्यात पण नाही. ठीक आहे. आता याच्यात कुणाकडेच ती कंडिशन पात्र होत नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, तर शेवटच्या पर्यायामध्ये तुम्हाला हिंदी भाषेत कुणी टाईप केले ते बघायचे. तर तिसऱ्या पर्यायामध्ये हिंदी भाषेमध्ये त्यांनी काय केले, टाईप केले. आणि दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर इथं वेलकम टेक्स्ट दिलंय पण इंग्लिश भाषा दिसती. इथं जर बघितलं तर दुसरीच गुजराती कुठली तरी भाषा दिसती. इथं जर बघितलं तर इटालियन भाषा दिसती. म्हणजे काही प्रश्न तुम्ही असे पण सोडवू शकता. आता जीमेलचा प्रश्न, ईमेलचा प्रश्न. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेलिंग. ऑनलाईन एकमेकाला आपल्याला मॅसेज पाठवायचे असतील, आपल्याला पत्र व्यवहार करायचा असेल, आपल्याला दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट इतरांना पाठवायचे असतील तर आपण ईमेलचा वापर करतो. ईमेलचा फुल फॉर्म असतो इलेक्ट्रॉनिक मेलिंग. तर जीमेल हे ईमेलचं एक प्रकार आहे. ईमेलचा जीमेल हा एक प्रकार आहे. मग ईमेलचा प्रश्न आला की आपल्याला एक ट्रिक दिलेली मी, की पहिल्यांदा तर आपली पहिली ट्रिक लावा की एज URL एंटर आहे का, तर कुणाकडेच भेटाना झालं. मग आपली दुसरी ट्रिक अशी की तुम्हाला काय करायचं की ईमेल ID आणि पासवर्ड किंवा लॉग इन कोण करून राहिले ते बघायचे. तर बघा, मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, URL टाईप करा, लॉग इन करून मेलबॉक्स ओपन करा. म्हणजे ह्याने थोडंसं आपलं ऐकलं. आता सेटिंग्स ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे नाही, आणि मेलबॉक्स ओपन करण्यासाठी जीमेल ऑप्शनवर क्लिक करा, तर ते पण नाही. कारण यांनी काय केलं, लॉग इन केलं. लॉग इन करण्यासाठी युजर ID पासवर्ड टाकावं लागेल. पण आता याच्यात कुठंच युजर ID पासवर्ड दिसत नाही. म्हणून आपण काय केलं, फक्त लॉग इन केलंय असं गृहीत धरू. आणि म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांनी पुन्हा त्या आपल्या अकाउंटच्या बाणावर क्लिक केलं आणि मग पुन्हा त्यांनी काय केलं, साइन आउट पर्यायावर क्लिक केलं. जसं की प्रश्न सांगतोय, साइन आउट कसे करा. पर्याय क्रमांक 3 दिलेल्या फोल्डरमध्ये
हार्डवेअर फाईल शोधा. तुम्हाला कुठलीही फाईल शोधायला सांगितली जाईल, शोधण्यासाठी ती फाईल अशी उघडून बघायची, एखादं फोल्डर त्यात फाईल भेटत, ते एकदम सिंपल प्रश्न येणारे. काय उघडा, ती फाईल उघडा. मग ती फाईल उघडल्यावर सगळे टेक्स्ट काय करा, डिलीट करा. मग सोपी आयडिया आहे, कंट्रोल ए दाबा, किंवा त्याच्यापेक्षा सोपी आयडिया आहे, एडिटला जा, सिलेक्ट ऑल पर्यायाचा ऑप्शन आहे आणि इथं एडिटमधूनच डिलीट नावाचा पर्याय आहे. किंवा तुम्हाला पहिलं जसं येतं कंट्रोल ए बॅकस्पेस, फाईलला जा, फाईल सेव्ह करा, फाईल बंद करायची. कधी कधी क्लोजचं बटन गायब होतं, मग त्यावेळी तुम्ही काय करा, फाईलला जाऊन एक्झिट करा, पण बाजूला क्लिक करून मगच उत्तर सबमिट करा. समजलं? याच्यामध्येच एक प्रश्न असा येतो की सेंड टू पर्यायाचा वापर करून फाईल डॉक्युमेंट्समध्ये पाठवा, किंवा सेंड टू पर्यायाचा वापर करून फाईल डेस्कटॉपला शॉर्टकटरित्या पाठवा, किंवा सेंड टू पर्यायाचा वापर करून सगळे जे चित्र आहेत त्या चित्रांना कंप्रेस करून त्या चित्रांना त्याच फोल्डरमध्ये काय करा, पिक्चर्स नावाने रिनेम करा आणि ते फोल्डर रिफ्रेश करा. सगळ्यांना प्रश्न येत असेल का, सांगू एकदा? तर काय करायचं, ते फोल्डर उघडायचं. ते फोल्डर उघडल्याच्या नंतर जेवढ्या फाईली तेवढ्या सिलेक्ट करायच्या, राईट बटन यूज करायचं, सेंड टू पर्यायाचा वापर करायचा, कंप्रेस नावाचा ऑप्शन वापरायचा. आलेल्या फाईलला जे नाव द्यायला सांगितले ते नाव जशाच तसं कॅपिटल स्मॉल असेल सगळे अक्षरं जशाच तसे टाईप करून बाजूला क्लिक करून राईट बटन दाबून रिफ्रेश करायचं. अशा पद्धतीने तुमचं उत्तर झालेलं असेल. ह्याला म्हणायचं फाईल्स कंप्रेस करणं. कंप्रेस म्हणजे काय, फाईलचा आकार कमी करून त्यांना एकदम व्यवस्थित पॅक करून ठेवलं जातं. ठीक आहे, तर ह्याला काय करूया, ह्याला उघडूया, कंट्रोल ए दाबूया, बॅकस्पेस दाबूया, फाईलला जाऊया, सेव्ह बटनवर क्लिक करूया, फाईलला जाऊया आणि एक्झिट करूया, बाजूला क्लिक करूया आणि सबमिट करूया. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये लेफ्ट मार्जिन 1.75 इंचेस करा. म्हणजे काय करणार, लेआउटला जाणार, मार्जिन्सला जाणार, कस्टम मार्जिन्सला जाणार. या कस्टम मार्जिन्समध्ये टॉपची मार्जिन, लेफ्टची मार्जिन, बॉटमची मार्जिन आणि राईट मार्जिन असतात. त्याचबरोबर इथं लेआउटमध्ये हेडरची मार्जिन आणि फुटरची मार्जिन पण असतात. आता मार्जिन्समध्ये आल्यावर कोणती बदलायची, तर डावी बदलण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर तिथं 3.17 CM लिहिलेलं आहे. म्हणून तुम्हाला हमखास वेळोवेळी माझं सांगणं होतं की इंच जर खाली लिहिलेलं असेल तर तुम्हाला ती टाईप करून समोर स्पेस देऊन IN टाईप करावं लागेल. ठीक आहे, समजलं? त्याचबरोबर डबल तोच प्रश्न आलाय की टॉप मार्जिन फक्त एक्सेलमध्ये आलाय, मग वर्डमध्ये आलता, ते पण तिथंच आहे, पेज लेआउट मार्जिन्स. पण आता मार्जिन तुम्हाला माहीत झालं म्हणून तुम्हाला सांगतो की इथं तुम्हाला साईज नावाचा ऑप्शन आहे किंवा ओरिएंटेशन नावाचा ऑप्शन आहे ओरिएंटेशनमध्ये. आणि याच्यात अजून वर्डमध्ये एक ऑप्शन असतो, त्याला म्हणतात कॉलम्स. कॉलम्सला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला 2 कॉलममध्ये 3 कॉलममध्ये तुमचा जो पॅरेग्राफ आहे त्याला विभागता येतं. त्याला विभागणी करणे म्हणजे SPLIT, स्प्लिट म्हणजे विभागणी करणे असते. मार्जिन्स, कस्टम मार्जिन्स, त्यामध्ये तुम्ही काय करणार, टॉप मार्जिन इथं सगळं डिलीट करणार, 0.50 इंचसाठी IN आणि ओके आणि काय करणार, सबमिट. परत बघा, पुन्हा एकदा हा प्रश्न आला, कॉलम Dला म्हणतंय म्हणून D धरायचा नाही. पुन्हा एकदा सांगतो, जे मेन हेडलाईन आहे तिथून पुढं जिथपर्यंत टाईप केलंय तिथपर्यंत सगळ्या सेल्स सिलेक्ट करायच्या आहेत. त्या सगळ्या सेल्स सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला शॉर्ट अँड फिल्टर नावाच्या पर्यायावर जाऊन काय करायचं आहे, Z2A करायचं आहे, शॉर्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर झूम लेवल 93% करायची. काही लोकांना डिस्प्लेचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यांना पुन्हा विनंती की आता चुकवू नका, एकदा मिस्टेक झाली तर पुन्हा मिस्टेक. झूम लेवल करताना व्ह्यूमध्ये जाऊन झूम करायचं आहे. तर इथं कधी कधी त्याचा प्रश्न एक असतो की एक प्रश्न हमखास असतो, रूलर्स किंवा ग्रीड लाईन्स ऑफ करा किंवा रूलर्स किंवा ग्रीड लाईन्स ऑन करा. तर ते तुम्हाला व्ह्यूमध्ये मिळून जाईल, हे लक्षात ठेवा. ऑन म्हणजे काय करणार, चेकबॉक्स देणार, ऑफ म्हणजे ते चेकबॉक्स काढून टाकणार. दुसरा प्रश्न असा की तुम्हाला व्ह्यूमध्ये ते सांगितलं जाईल की तुमचं डॉक्युमेंट फुल स्क्रीन मोडमध्ये पहा. तो वर्डमध्ये पण प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला पॉवर पॉईंटमध्ये पण प्रश्न विचारला जाईल. तेव्हा तुम्हाला व्ह्यूमध्ये जाऊन रीडिंग व्ह्यू करायचं आहे. ठीक आहे, समजलं? पण आता हा प्रश्न वेगळा आहे. तर आपण काय करणार, व्ह्यूला जाऊन झूमला जाऊन इथं पर्सेंटेजमध्ये जितकं पर्सेंटेज सांगितलं तितकं, पण शक्यतो सारखं टाईप करायची गरज नसते. कधी कधी इथंच दिलेलं असतं.
ठीक आहे. आता ओके करतो आणि काय करतो, सबमिट. नाहीतर काही जण पर्सेंटेजचं सिम्बॉल पण लावतील, लावू नका, ते पर्सेंटेजचं सिम्बॉल स्वतः घेते. आता काय म्हणतंय, इन प्रोग्रेस स्टेटस टास्क. आता काही लोकांना हा प्रश्नच कळत नाही, नेमकं करायचंय काय. तर बघा, न्यूमध्ये तुम्हाला टास्क बनवायचे. त्यामध्ये तुम्हाला जो विषय दिलाय तो विषय काहीच नसलं ना तरी पण याच्यामध्ये पण विषयच असतो. त्यानंतर तुम्हाला इन प्रोग्रेस हे काय आहे माहिती का, स्टेटस आहे, हे इथं भेटतं. त्यानंतर तुम्हाला प्रायोरिटी बदलायला सांगितली जाऊ शकते, जी की आता नाही सांगितली. तुम्हाला कंप्लिशन बदलायला सांगितलं जाऊ शकतं, ते पण इथं आहे. तारखा, स्टार्ट डेट आणि ड्यू डेट पण दिलेली असू शकते, ते पण सांगितलं जाऊ शकतं, ते करू शकता. आता आपल्याला जे सांगितले ते आपण निवडूया. पण हे झाल्याच्या नंतर गडबड करू नका, सबमिट करू नका, तर सेव्ह अँड क्लोज करा आणि मगच सबमिट करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. वेबसाईट www.google.com वापरून डिजिटल कॅमेराबद्दल माहिती शोधा. तर मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये URL टाईप करा आणि डिजिटल कॅमेरा सर्च झाला आहे म्हणजे हेच योग्य उत्तर आहे. तर ही सगळ्यांची शहानिशा करूया. तर इथं बघू शकता तुम्ही, हे उत्तर नाही आहे. ठीक आहे, कसं नाही आहे सांगतो. त्यांनी गुगल उघडायला सांगितलं होतं आणि गुगलमध्ये सर्च करायला सांगितलं होतं. इथं त्यांनी काय केलं, डायरेक्ट इथं वेबसाईट उघडली नाही आहे. वेबसाईटला URL असं म्हणतात. URLचा फुल फॉर्म असतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. वेबसाईटचं रूप सांगतो. हे जे www दिसतं ह्याला वर्ल्ड वाईड वेब म्हणतात. त्यानंतर ते गुगल जे नाव आहे, म्हणजे गुगल असेल, MKCL असेल, साई नाव असेल, राधा नाव असेल, जय नाव असेल, ते जे मध्ये नाव येतं त्या वेबसाईटच्या wwwच्या नंतर त्या नावाला काय म्हणायचं, डोमेन नेम म्हणायचं. डोमेन नेम म्हणायचं. आणि जे त्या नावाच्या नंतर जे .com, .org, .in, .gov, .edu असं जर आलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं, डोमेन कोड्स म्हणायचं. त्याचबरोबर जर .comला काय म्हणतात, .comचा फुल फॉर्म विचारला तर कमर्शियल म्हणजे वाणिज्य प्रकारची वेबसाईट असते ती. जर .orgचा विचारला तर .organizational वेबसाईट असते ती. ठीक आहे, .organizational. त्यानंतर अजून एक प्रश्न सांगतो तुम्हाला. की जर तुम्ही फ्लिपकार्टवरून एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करता, त्या गोष्टीला तुम्ही ई-कॉमर्स म्हणता. त्याचाच फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असा होतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय करणे, तर ऑनलाईन वस्तूंची खरेदी किंवा विक्री हाच पर्याय बरोबर पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त ते म्हणलं गाणी डाउनलोड करणे तरी चुकीचं आहे, ते म्हणलं पिक्चर बघणे तरी चुकीचं आहे. समजलं हे? तर बघा, 1-1.5 मिनिट आहे, बघूया जमलं तर. नाही तर मग काही नाही सोडवलं तरी खूप सारा कंटेंट यातला देऊन टाकलाय. कम्प्युटरमध्ये व्हॅल्यूम लेवलिंगसाठी आवाज कमी जास्त करायचा कम्प्युटरचा, आणि त्याच्यासाठी आपल्याला व्हॅल्यूमचं बटन इथं उपलब्ध आहे. इंटरनेट एक्सप्लोररची कमांड्सची यादी दर्शवते, हार्डवेअर सेटिंग संग्रहित करते आणि ऑनलाईन मदत मिळवण्यासाठी संगणक बंद करण्यासाठी आपल्याला वापरली जाऊ शकते. तर याचं उत्तर खरं तर स्टार्ट बटन पाहिजे होतं, ज्याचं उत्तर त्यांनी दिलंय इंटरनेट एक्सप्लोरर. इथं काय नाव पाहिजे होतं, स्टार्ट बटन. म्हणून हे उत्तर काय आहे, चूक आहे. डिव्हाइस ड्रायव्हर्स ही विशिष्ट प्रोग्राम आहेत जी इनपुट आणि आउटपुटसाठी डिव्हाइसना उर्वरित संगणक प्रणालीसह संवाद साधण्यात, म्हणजे इनपुट म्हणजे हे कीबोर्ड, माऊस, त्यानंतर माईक म्हणजे मायक्रोफोन, त्यानंतर तुम्हाला स्कॅनर, हे इनपुट डिव्हाइस झाले. आणि त्याचबरोबर आउटपुट जर धरले तर आपला मॉनिटर, प्लॉटर तुम्हाला माहीत नाही पण प्लॉटर एक लक्षात ठेवा, प्रिंटर एक लक्षात ठेवा, साऊंड एक किंवा स्पीकर एक लक्षात ठेवा. एवढे जरी माहीत असतील तरी खूप झाले. त्यानंतर खालील प्रतिमा बघा, तर हे मदरबोर्ड आहे बरं का, किंवा हा मदरबोर्ड आहे. हे मदरबोर्ड आहे. रॅम कसली असते तर इथं स्लॉट असतं, इथं रॅम बसवायला जागा असते. ठीक आहे. प्रोसेसर कुठं असतो तर बघा इथं प्रोसेसर असतो, हा बायोस असतो. ठीक आहे. तर प्रोसेसर कसला असतो तर याच्यातच असतो, बारकी एक चिप असते याच्यात, ह्या चित्रात. ठीक आहे. पण आता तो नाही. त्यानंतर संगणकाची वीज बंद करताना फ्लॅश मेमरीमध्ये संग्रहित केला जाऊ शकत नाही, तर चूक आहे. फ्लॅश मेमरी सेव्ह केला जातो. बिट्स हे 8 बिटचा मिळून बसतं, तर हे पण बरोबर आहे, बनतं. ठीक आहे, संपलं. अशा पद्धतीनं आपण टाइम्स अप झालं. आपण चेक करू शकता. ओके बटनवर क्लिक केल्याच्या नंतर 15 पैकी आपण 6 सोडवले, 6 पैकी 5 बरोबर आले. अनावधानाने एखादा चुकला असेल
पण तुम्ही बघितलं असेल की 35 मार्कापैकी आपल्याला 35 मार्क्स मिळालेले आहेत. इतकं डीपमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, थोडक्यात मी तुम्हाला अजून थोडंसं स्पष्टीकरण देतो, पण तत्पूर्वी मी काय करतो, एकदा रेकॉर्डिंग किती झाली ती चेक करतो. का मध्येच बंद पडली होती चेक करायला मला गेलतो, पण आता काय फायदा नाही. जर गेले असेल तर एवढं जे शिकवलंय ते सगळं गेलं. ठीक आहे, क्लोज करतोय, हे पण क्लोज करतोय, हे पण क्लोज करतोय, इथे येतोय. तर ही रेकॉर्डिंग